जय हिंद मित्रांनो, आपण औद्योगिक धोरण बघत होतो. याच्यामध्ये 1948 इकॉनॉमिक्समध्ये आपण औद्योगिक धोरण बघितलं. आपण काय करत आहोत तर इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स बघत आहोत आणि या इकॉनॉमिकच्या लेक्चर्समध्ये आपण जे इंडस्ट्रीज जे आहेत या इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपण मागच्या लेक्चरला संपूर्ण डिटेल्स समजून घेतल्या. कशाप्रकारे इंडस्ट्रीचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण 1948चं पहिलं जे औद्योगिक धोरण जे होतं या पहिल्या औद्योगिक धोरणाच्या बाबतीमध्ये ज्या शिफारशी ज्या होत्या म्हणजेच तरतुदी वगैरे होते त्याचा उद्देश काय होते हे आपण समजून घेतले. नंतर 1951चा उद्योगासंदर्भातला जो कायदा होता तो कायदा पण आपण समजून घेतला. त्या कायद्याचा उद्देश काय होता, त्याचबरोबर त्या कायद्यामधील काही तरतुदी ज्या होत्या त्या तरतुदी पण आपण समजून घेतल्या. आता असंच आपण काय करायचं आहे, 1956चं औद्योगिक धोरण असेल, 1969चं औद्योगिक धोरण असेल, 1973चं, 1977चं, 1980, 85, 86, 91चं, 2011चं. तर हे जे औद्योगिक धोरणं जे आहेत या औद्योगिक धोरणाचा आढावा या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा पॉईंट जो आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्रुशियल पॉईंट आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात क्रुशियल इम्पॉर्टंट पॉईंट टॉपिक आहे. बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. कधीकधी मेन्समध्ये पण याच्या संदर्भात इकॉनॉमिक्सवरती क्वेश्चन विचारलेले असतील. तर आपल्याला काय करायचं आहे तर अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या बेसिक कन्सेप्ट म्हणजेच त्याच्या शिफारशी काय आहेत तर त्या शिफारशी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बघा आता इथं लिहितो बघा, दुसरे औद्योगिक धोरण म्हणजे सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय आपण. काय करायचं, मी जसं लिहित जाईल तसं तुम्ही काय करायचं, नोट्स पण काढायचे आहेत. बघा आता दुसरं औद्योगिक धोरण कधीचं आहे तर दुसरं औद्योगिक धोरण हे 1956 सालचं आहे. बघा 1956 साली बघा दुसरं औद्योगिक धोरण डिक्लेअर करण्यात आलं होतं. या दुसऱ्याच औद्योगिक धोरणाला काय म्हटलं जातं तर इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं जातं. बघा काय म्हटलं जातं, इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन या दुसऱ्या औद्योगिक धोरणाला म्हटलं जातं. का म्हटलं जातं, कारण यामध्ये मौद्रिक धोरण असेल, त्याचबरोबर राज्यकोषीय धोरण असेल आणि प्रशुल्क विषयक जी धोरणं असेल, तसेच कामगारांच्यावरती परिणाम करणारे आणखी भरपूर अशी धोरणं काय करण्यात आली होती तर समावेश याच्यामध्ये करण्यात आला होता. थोडक्यात त्यामुळे त्याला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा 1955 रोजी काय झालं होतं तर 1955 रोजी आवडी अधिवेशन झालं होतं. बघा आवडी या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. आवडी अधिवेशन त्यामुळे म्हटलेलं आहे. बघा हे जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये बघा काय करण्यात आलं, समाजवादी समाज रचनेचा ठराव संमत करण्यात आला होता. बघा समाजवादी समाज रचना, या समाजवादी समाज रचनेचा जो ठराव होता तो संमत करण्यात आला होता. आणि या उद्देशानंच बघा 30 एप्रिल 1956 रोजी काय करण्यात आलं होतं तर दुसरे औद्योगिक धोरण डिक्लेअर करण्यात आलं होतं. बघा सेकंड जे इंडस्ट्रियल पॉलिसी जी होती दुसरी ती 30 मे 1956 रोजी डिक्लेअर करण्यात आली. बघा जसं मी मगाशी म्हटलो याला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन म्हणण्याचं कारण म्हणजे काय, याच्यामध्ये मौद्रिक धोरण असेल, एक मिनिट, मौद्रिक धोरण, त्याचबरोबर राज्यकोषीय धोरण असेल, त्याच्यानंतर प्रशुल्क विषयक धोरणे असतील आणि कामगार विषयक धोरण असतील. बघा विषयक धोरणे. तर ही जी 4 इम्पॉर्टंट धोरणांचा समावेश काय होता तर या दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये होता. त्यामुळे त्याला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा आता याचा उद्देश काय होता, बघा दुसऱ्या औद्योगिक धोरणाचा उद्देश काय होता, एक सगळ्यात इम्पॉर्टंट, जर समाजवादी समाज रचना जर डोळ्यासमोर घेतलं जात असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट याचा उद्देश होता प्रादेशिक समतोलता. थोडक्यात प्रादेशिक समतोल राखायचा आहे. बघा अशा प्रकारच्या उद्देशानंच काय करण्यात आलं होतं, सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी डिक्लेअर करण्यात आली होती. बघा आता त्याच्यामध्ये मिश्र धोरणात बदल करून सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार आणि खाजगी क्षेत्राला संकोच करण्यात आला. आता आपल्याला एक गोष्ट कळली की समाजवादी जर समाजरचना असेल तर याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र जे आहे या सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व जास्त असणार आहे. सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी क्षेत्रापेक्षा जास्त असणार आहे. डेफिनेटली बरोबर. म्हणजेच खाजगी क्षेत्राचं काय करण्यात आलं तर संकोच याचा अर्थ काय तर
खाजगी क्षेत्र छोटं करण्यात आलं आणि सार्वजनिक क्षेत्र जे आहे त्याला मोठं करण्यात आलं होतं. या दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा. इथंपर्यंत पॉईंट क्लिअर झाले बघा. हेच याच्या संदर्भातल्या शिफारशी आहेत. दुसरे औद्योगिक धोरण हे 1955 रोजी आवडी अधिवेशन झालं होतं. या आवडी अधिवेशनानंतर डिक्लेअर करण्यात आलं होतं. या आवडी अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेचा स्वीकार करण्यात आला आणि समाजवादी समाजरचनेचा स्वीकार केल्यानंतर 30 एप्रिल 1956 रोजी हे दुसरे औद्योगिक धोरण डिक्लेअर करण्यात आलं होतं बघा. या धोरणाचा एकमेव उद्देश काय होता तर प्रादेशिक समतोलता राखायची आहे. हा त्याचा एकमेव उद्देश होता आणि त्या उद्देशानेच बघा सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग आहेत या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना काय करण्यात आलं तर म्हणजे काय करण्यात आलं की विस्तार करण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार करण्यात आला आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग जे आहेत त्यांना संकोच म्हणजे काय करण्यात आले कमी करण्यात आलं. अशा प्रकारे हे काय करण्यात आलं तर दुसरं औद्योगिक धोरण डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या, दुसऱ्या औद्योगिक धोरणालाच इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. कारण मौद्रिक धोरणासंदर्भात म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी म्हणजे पैशासंदर्भात जे मौद्रिक धोरण जे आहे ना याच्यामध्ये जे इन्फ्लेशन जे आहे या इन्फ्लेशनमध्ये वाढ करायची कमी करायची कसं कंट्रोल करायचं ते मौद्रिक धोरणामध्ये येतं. राज्यकोषीय धोरणामध्ये खर्च किती करायचा आहे त्याचा समावेश होतो. प्रशुल्क म्हणजे टॅक्स संदर्भात जे धोरण आहे ते याच्यामध्ये येतात. आणि कामगार विषयक वेगवेगळ्या प्रकारचे नियमावली लेबर संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे कायदे असतील त्याच्या संदर्भातली धोरणं असतील तर हे सर्वांना एकत्रित केलेलं होतं. इथंपर्यंत क्लिअर आहे. आपल्याला दुसरं औद्योगिक धोरण 1956 आणि त्याच्यामधल्या शिफारशीत आपण समजून घेतलेले आहेत बघा. आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे बघा 1969चे औद्योगिक परवाना धोरण काय आहे ते पण आपण थोडं समजून घेऊ बघा. 1969 हे जे पॉईंट्स आहेत ते शिकवलं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. 1969 काय सांगण्यात आले तर औद्योगिक परवाना धोरण. ओके, आता हे औद्योगिक परवाना धोरण म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की जे खाजगी काही उद्योग होते बघा की जे सी श्रेणीमध्ये येत होते बघा. खाजगी उद्योग की जे त्याचे क्लासिफिकेशन ग्रुप सी जो होता या ग्रुप सी मधील खाजगी जे उद्योग आहेत त्यांना परवाना बंधनकारक करण्यात आला की बाबांनो तुमच्याकडं लायसन असणं काय तर गरजेचं आहे. आता याच्यामुळे काय झालं की उद्योग क्षेत्रातील काही ठराविक घराण्यांनाच परवानगी मिळाली. म्हणजेच याच्यामुळे काय करण्यात आलं तर उद्योग क्षेत्रामध्ये काही घराणे होते त्या घराण्यांनाच काय भेटलं तर परवाना भेटलं आणि इतरांना भेटला का परवाना नाही आहे. आणि याच्यातून काय झालं की जे घराणेशाही पद्धत जी आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये पण घराणेशाही पद्धत बघा जसं की रिलायन्स म्हणजे अंबानी घराणं असेल नंतर जिंदाल घराणं असेल मित्तल घराणं असेल ठीक आहे. हे जे हिंदूजा ग्रुप वगैरे असेल तर यांचं घराणं पुढे येत गेलं कारण त्यांनाच काय केलं गेलं बघा अशा प्रकारे पॉलिटिकल इंटरफरन्स केला त्यांनी आणि त्याच्यामार्फत लायसन्स जे आहे ते लायसन राज जो आहे तो तिथून पुढं चालू झालेला होता. इन्स्पेक्टर राज पण चालू झालेला होता बघा. आता हे जे 1969चं औद्योगिक धोरण होतं याच्यामध्ये काय करण्यात आलं 5 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक असणारे जे उद्योग असतील त्यांना उच्च गुंतवणूक क्षेत्रामध्ये गणू लागलेत बघा. 5 करोड पेक्षा जास्त गुंतवणूक असेल तर त्यांना काय करण्यात आलं तर उच्च उद्योगांच्यामध्ये उच्च गुंतवणूक क्षेत्र जे आहे या उच्च गुंतवणूक क्षेत्रामध्ये याचा समावेश करण्यात आला. आणि जिथं 35 कोटीपेक्षा अधिक भांडवली मालमत्ता असलेले जे उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग समजलं जाऊ लागलं बघा. 35 करोड पेक्षा जास्त काय असेल भांडवल तर ते काय असतील मोठे उद्योग असतील. मोठे उद्योग क्षेत्र त्यांना म्हणण्यात आलं. ठीक आहे 35 करोड आणि इथं 5 करोड इथं सांगण्यात आलेलं बघा. आता त्याच्यानंतर काय राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्रात जे कोर सेक्टर जे आहे त्या कोर सेक्टरला पण काय करण्यात आलं तर डिक्लेअर करण्यात आलं होतं बघा. कोर सेक्टर जे होते बघा कोर सेक्टर म्हणजे काय पर्टिक्युलर संदर्भात स्टील संदर्भातला असेल तर सेल असेल तर नंतर ह्याच्या BPCL जे आहे ते कशा संदर्भात आहे तर तेल म्हणजे क्रूड ऑइल संदर्भात आहे तर कोर सेक्टरला काय केलं जातं त्याला डिक्लेअर करण्यात आलं होतं बघा. आता याच्यामध्ये यांनी काय केलं बघा जे उद्योग होते या उद्योगांचं 3 वर्गीकरण करणार 3 गटांच्यामध्ये वर्गीकरण केलं होतं. या 1969च्या औद्योगिक परवाना धोरणामध्ये उद्योगांचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलं होतं. पहिला गट जो होता तो A गट जो होता
याच्यामध्ये सरकारची मक्तेदारी असलेले उद्योग आणि यावर केंद्र शासनाचा एकाधिकार असे 17 उद्योग होते बघा. 17 उद्योग जे होते याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय असायचं तर मक्तेदारी असायची, मक्तेदारी. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचा कंट्रोल असायचा ए क्षेत्रातील उद्योग जे होते ते. तर बी क्षेत्रामधील असतील किंवा याला आपण अनुसूचित शेड्यूल ए शेड्यूल बी म्हणतो बघा, शेड्यूल ए शेड्यूल बी मधील बघा. आता याच्यामध्ये कधी संमिश्र क्षेत्रातील उद्योग होते. तर संमिश्र क्षेत्रातील म्हणजे काय, इथं गव्हर्नमेंटचा पण इंटरफेअर असायचा प्लस प्रायव्हेट या दोघांचं सहअस्तित्व असणारे उद्योग हे बी क्षेत्रामध्ये येत होतं बघा, म्हणजेच बी कॅटेगरीमध्ये येतात किंवा बी अनुसूची आहे. आणि शेड्यूल्ड सी जो होता तर याच्यामध्ये अ आणि ब मध्ये जे उद्योग वगळण्यात आलेले आहेत बघा ते सर्व सी मध्ये काउंट केले जाते बघा. आणि या सी मधील जे उद्योग जे होते यांच्यावरती लायसन जे आहे, लायसन कंपल्सरी लायसन असलं पाहिजे, बंधनकारक आहे. आता याच्यामध्ये आणखी लघु कुटीर आणि खादी उद्योगावरती जास्तीत जास्त भर द्यायचा. सी जे अनुसूची आहे किंवा सी जे कॅटेगरी जे आहे उद्योगांची याच्यामध्ये कशावरती भर द्यायचा आहे तर लघु उद्योग असतील, त्याचबरोबर कुटीर उद्योग असतील, त्याचबरोबर खादी उद्योग जे आहेत या लघु कुटीर खादी उद्योगांच्यावरती काय करायचं आहे तर जास्त भर द्यायचे असं सांगण्यात आलेले आहेत बघा. शेड्युल्ड बी मध्ये एकूण उद्योग किती होते तर 12 उद्योग होते बघा. ओके, आणि शेड्युल्ड सी मध्ये जे ए आणि बी मध्ये येत नाही ते सगळेचे सगळे शेड्यूल सी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते बघा. म्हणजे इथं आपण समजून घेतलं की उद्योगांचं 3 गटांच्या मध्ये वर्गीकरण 1969च्या औद्योगिक परवाना धोरण जे आहे याच्या मार्फत करण्यात आलं होतं बघा. आता याच्यामध्ये एक कायदा तयार करण्यात आला बघा, MRTP कायदा जो आहे हा 1969च्याच धोरणाशी संदर्भात आहे बघा. आता MRTP कायदा काय तो आपण समजून घेऊ. इथंपर्यंत पॉईंट लिहून घेतल्यानंतर इथं येतो वाटल्यास MRTP कायदा. आता MRTP कायदा जो आहे ॲक्च्युली त्याची लॉंग फॉर्म बघू बघा. MRTP मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ॲक्ट कधीचा आहे हा ॲक्ट 1969चा आहे आणि याला 1970 रोजी परवानगी भेटलेली होती बघा. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं की उद्योगांच्या मध्ये मोनोपॉली असते. मोनोपॉली म्हणजे काय, एकाधिकारशाही जी आहे ही एकाधिकारशाही बंद करण्यासाठी, एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी म्हणजेच एकाच घराण्याची मक्तेदारी रद्द करण्यासाठीच काय करण्यात आलं होतं MRTP कायदा संमत करण्यात आला होता. आणि या कायद्यासंदर्भात जी शिफारस केली होती ती समिती कोणती होती तर समितीचं नाव होतं सुबिमल दत्त समिती. सुबिमल दत्त समितीच्या मार्फत MRTP कायद्याची काय करण्यात आली होती तर शिफारस करण्यात आली होती. आणि MRTP मध्ये मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ॲक्ट संदर्भात होते. एक म्हणजे एकाधिकारशाही नष्ट करायचे आहे, दुसरं काही असे जे व्यापार केले जातात की जे चुकीचे आहेत, काही असे जे ट्रेड केले जातात की जे चुकीचे आहे त्यांच्यावरती बंदी घालायची आहे अशा संदर्भातला हा MRTP कायदा होता. याला 1 जून 1970 रोजी काय करण्यात आले तर याची अंमलबजावणी करण्यात आली होती बघा. 1969ला याची शिफारस करण्यात आली होती 1969च्याच औद्योगिक धोरणामध्ये. ठीक आहे, इथंपर्यंत आपण 1969चं औद्योगिक धोरण एकदम डिस्क्रिप्टिव्हली बघितलेलं आहे, समजून घेतलेलं आहे बघा. आता थोडं आपण पुढे जाऊ. 1973चं औद्योगिक धोरण काय आहे आणि त्याच्या शिफारशी काय आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंटला बघू बघा. इथं लिहितो 1973चं इंडस्ट्रियल पॉलिसी किंवा आपण औद्योगिक धोरण म्हणतो, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो बघा. आता 1973चं औद्योगिक धोरण म्हणजे काय, मोठ्या उद्योगांची व्याख्या. आता मोठे उद्योग कशाला म्हटलं जात होतं बघा, जो 1970चा MRTP कायदा जो होता या कायद्यानुसार 20 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असलेले उद्योग जो आहेत त्यांना मोठे उद्योग म्हणण्यात आलं. मोठे उद्योग कशाला म्हटलं गेलेलं बघा, 20 करोडपेक्षा जास्त का असेल मालमत्ता, 20 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असणारा जो उद्योग असेल तो का असेल, मोठा उद्योग असेल. कशानुसार, MRTP कायद्यानुसार हे सांगण्यात आलेलं आहे बघा. नंतर संयुक्त क्षेत्र जे आहे गुंतवणुकीस परवानगी देणे. आणखी काय शिफारस होती बघा याच्यामध्ये, जे जॉईंट सेक्टर आहे
जॉईंट सेक्टर, यालाच संयुक्त क्षेत्र म्हटलं जातं. तर या संयुक्त क्षेत्राला काय करायचं आहे तर गुंतवणुकीसाठी परवानगी द्यायची आहे बघा. गुंतवणुकीसाठी परवानगी देणे असेल. ठीक आहे. दुसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे 1973च्या औद्योगिक धोरणामध्ये. नंतर मूलभूत उद्योगांची जी संकल्पना, जसे की लोखंडाचा उद्योग असेल, सिमेंटचा उद्योग असेल, पोलादाचा उद्योग असेल, कोळशाचा उद्योग असेल, कच्च्या तेलाचा असेल, ऊर्जा संदर्भात असेल, इत्यादी उद्योगांसाठी काय करायचं आहे वापरली. म्हणजे मूलभूत संकल्पना जी आहे, उद्योगांची मूलभूत संकल्पना, म्हणजेच मी म्हणेल मूलभूत उद्योग. आता मूलभूत उद्योगांच्या कॅटेगरीमध्ये काय येत आहेत, लोह, पोलाद, ऊर्जा, त्याच्यानंतर सिमेंट, कोळसा असेल, नंतर क्रूड ऑइल कच्चं तेल असेल, ओके, इत्यादी. तर हे काय तर मूलभूत उद्योगांच्या मध्ये येतात इथं सांगण्यात आलेलं बघा. नंतर परकीय चलनांचं नियमन करण्यासाठी बघा, परकीय चलन जे आहे या परकीय चलनाचं नियमन करण्यासाठी 1973 रोजी बघा काय करण्यात आलं तर FERA फेराचा जो कायदा आहे, हा फेराचा कायदा तयार करण्यात आला. त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, संपूर्ण लॉंग फॉर्म त्याचा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणलं गेलं बघा. रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे परकीय चलनाचं रेग्युलेशन करण्यासाठी फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, फेरा कायदा जो आहे तो 1973च्या औद्योगिक धोरणामध्ये ॲड करण्यात आला होता बघा. आणि परकीय गुंतवणुकीला ठराविक अटीनुसार परवानगी देणे बघा. याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं तर परकीय गुंतवणूक जे आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे, या फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी काय करायचं आहे तर ठराविक रूल्स अँड रेग्युलेशन बनवायचे आहेत. रूल्स अँड रेग्युलेशन्स. तर हे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत हे या 1973च्या फेरा ॲक्टमध्ये करण्यात आले होते बघा. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे 1973चे इंडस्ट्रियल पॉलिसीमधल्या शिफारशी आहेत. काय काय आहेत बघा पुन्हा एकदा. MRTP कायद्यानुसार 20 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असेल तर तो मोठ्या उद्योगांच्या मध्ये येतात बघा. जॉईंट सेक्टरमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायला परवानगी द्यायची असं सांगण्यात आलं बघा. मूलभूत उद्योगांच्या मध्ये लोह उद्योग, पोलाद, ऊर्जा, सिमेंट, कोळसा, कच्चं तेल हे जे उद्योग येतात ते मूलभूत उद्योगांच्या मध्ये येतात. परकीय चलन नियमन जे आहे ते 1973चा जो कायदा आहे याच्या संदर्भात करण्यात आला. परकीय चलनाचं नियमन त्यालाच फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट असं म्हणण्यात आलं. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक जी आहे त्याचं रेग्युलेशन पण या फेराच्या कायद्याच्या अंतर्गत केलं जातं. ओके, म्हणजे हे 1973चं इंडस्ट्रियल पॉलिसी औद्योगिक धोरण व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट जे आहे ते 1977चं औद्योगिक धोरण काय होतं बघा. 1977चं इंडस्ट्रियल पॉलिसी. आता 1977ची इंडस्ट्रियल पॉलिसी जी होती सरकार कोणाचं होतं तर जनता दलचं होतं बघा. जनता दलचं सरकार होतं. ठीक आहे. याच्यामध्ये लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांना विशेष चालना देण्यात आली बघा. काय सांगण्यात आलं बघा, लघु उद्योग आणि कृषी उद्योग जे होते यांना काय करण्यात आली होती तर या 1977च्या या कायद्याच्या अंतर्गत चालना देण्यात आली होती बघा. आणि काही क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक जी होती ती काय करण्यात आली तर स्टॉप करण्यात आली होती बघा. म्हणजेच निर्बंध, कशावरती निर्बंध लादण्यात आले, फॉरेन इन्व्हेस्टमेंट. पण कुठं सर्वच का नाही आहे, म्हणजे अपवादात्मक ज्या उद्योग जे होते या अपवादात्मक उद्योगांच्या वरती काय करण्यात आले होते तर निर्बंध लादण्यात आले होते परकीय गुंतवणुकीसाठी बघा. आणखी जिल्हा लेवलला बघा जिल्हा औद्योगिक केंद्राची स्थापना करण्यात आली बघा. जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा लेवलला जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली. पॉईंट रिवाईज, जनता दलचं 1977चं औद्योगिक धोरण लघु उद्योग आणि कृषी उद्योगांच्यावरती भर द्यायचा आहे. त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टमेंट ठराविक उद्योगांच्या मध्ये काय करण्यात आली तर फॉरेन इन्व्हेस्टमेंटला निर्बंध करण्यात आलं आणि जिल्हा लेवलला जिल्हा उद्योग केंद्रांची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. म्हणजे इथंपर्यंत आपण 1977, 1973, 1969, 1956 पर्यंतचे औद्योगिक धोरण त्याच्या संदर्भातल्या शिफारशी जे काय देण्यात आलं होतं ते संपूर्ण मुद्दे आपण समजून घेतलेले आहेत. आता काय करण्यात आले बघा, 1980, 1985 आणि 1986ची जी औद्योगिक धोरणं आहेत यांच्या शिफारशी सर्वच्या सर्व देण्यात आलेत ना, त्या
जास्त काही इम्पॉर्टन्स नाही आहे त्याच्यामध्ये. त्या शिफारशी आपण फक्त जस्ट बघत जाऊ. इथं एक मिनिट मी खोडतो. 1980, 1985 आणि 86ची औद्योगिक धोरणामधल्या शिफारशी काय काय आहेत बघा. 1980 मध्ये बघा कोणाचं सरकार आलं, इंदिरा गांधी यांचं सरकार आलं, पहिला मुद्दा. दुसरा, जनता दल सरकारने सुरू केलेले जे काही जिल्हा लेवलला जिल्हा उद्योग केंद्र जे होतं ते चालू ठेवण्यात आलं बघा. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर जे होतं हे चालू करण्यात आलं आहे, तसं चालू ठेवण्यात आलं बघा, इंडस्ट्री सेंटर जे होतं जिल्हा लेवलचं. तिसरा मुद्दा, परकीय गुंतवणुकीवर जे निर्बंध लादण्यात आले होते बघा, 1977 मध्ये परकीय गुंतवणुकीवरती जे निर्बंध लादण्यात आले होते ते निर्बंध उठवण्यात आलेले होते बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलं बघा या 1980, 85, 86च्या धोरणामध्ये, की इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी 1980चं औद्योगिक धोरण जे आहे याच्यामध्ये थोड्या सुधारणा केल्या आणि 1985 1986चं औद्योगिक धोरण म्हणून त्याला डिक्लेअर केलं होतं. म्हणून तिन्ही औद्योगिक धोरणं काय केले, थोडे कंबाईन आहेत बघा, एकमेकांशी रिलेटेड आहेत बघा. ठीक आहे. नंतर या औद्योगिक धोरणामध्ये जे पॉईंट्स सांगितले मी आता, इथंपर्यंत तरी हे संपलेलं आहे बघा. 1980चंच औद्योगिक धोरण 1985 1986ला कंटिन्यू करण्यात आलं इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर. इथं एक काय मुद्दा सांगितला की डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर जे होतं हे काय करण्यात आलं तर आहे त्याचंच कंटिन्यू करण्यात आलं. पण जनता सरकारच्या मार्फत 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये काही परकीय गुंतवणुकीसाठी काय केलं होतं तर निर्बंध लादण्यात आले होते, ते निर्बंध उठवण्यात आलेले होते. ठीक आहे. अशा प्रकारचं हे 1980, 85, 86चं औद्योगिक धोरण आहे. मोस्ट इम्पॉर्टंट औद्योगिक धोरण आता आपण बघत आहोत बघा, 1991चं इंडस्ट्रीयल पॉलिसी. खूप इम्पॉर्टंट आहेत, बऱ्याच वेळेला बरेच प्रश्न याच्यातून आलेले आहेत बघा. आता 1991चं औद्योगिक धोरण जे होतं हे कोणाच्या कार्यकाळामध्ये डिक्लेअर करण्यात आलं होतं तर पी नरसिंहराव कोण होते तर भारताचे पंतप्रधान होते. ओके. ते सत्तेत आल्यानंतर 24 जुलै 1991 रोजी याची घोषणा केली बघा. 24 जुलै 1991 याची घोषणा करण्यात आली आणि हे धोरण म्हणजे भारताचे उदारीकरणाकडे टाकलेले पाऊल. काय म्हटलेलं आहे यालाच LPG धोरण म्हटलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, यालाच LPG धोरण असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं की उत्पादन क्षेत्र जे आहे या उत्पादन क्षेत्राच्या वाढीवरती भर देण्यात आला बघा. उत्पादन क्षेत्राच्या वाढीवरती भर देण्यात आला. ठीक आहे. ओके. नंतर काय करायचं आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे, वाढत्या लोकसंख्येला काय संसाधन जे आहे ते पुरलं पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं आहे तर हे उत्पादन वाढवायचं, याच्यावरती भर दिला. नंतर रोजगार निर्मिती करायची आहे. ठीक आहे. आता रोजगार निर्मिती कशी होणार, जर समजा मागणी वाढली तर उत्पादन वाढवावं लागणार, उत्पादन वाढलं तर ते उत्पादन करण्यासाठी रोजगारांची निर्मिती केली जाणार आणि ते रोजगार जे आहे त्या रोजगारितांच्या मार्फत जास्तीत जास्त उत्पादन केलं जाणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवरती पण भर देण्यात आला होता बघा. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे, परकीय गुंतवणूक जे आहे यालाच पुढे FDI फॉरेन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट असेल, त्याच्यावर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहे. तर याच्यासाठी जी नियमावली होती ती नियमावली थोडी काय करण्यात आली होती तर शिथिल करण्यात आली होती. नंतर लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, मी जसं म्हटलो की देशामधील जे उद्योगधंदे होते या देशामधील उद्योगधंद्यांना परवानगी देण्यासाठी बघा किंवा जे मान्यता देण्यासाठी भरपूर डॉक्युमेंटेशन असायचं, ते डॉक्युमेंटेशन कमी करण्यात आलं होतं. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय की खाजगी क्षेत्राला काय केलं होतं प्रोत्साहित केलं होतं की बाबा तुम्ही या गुंतवणूक करा देशातल्याच देशामध्ये, कारण लोकांच्याकडे पैसे होते का 100% पैसे होते, फक्त इन्व्हेस्टमेंट करायला किंवा एखादा नवीन उद्योग चालू करायला लोक घाबरत होती. घाबरण्यापाठीमागचं कारण काय होतं तर त्याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंटेशन करत असताना भरपूर प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत होता आणि त्या भ्रष्टाचारामुळे लोक काय करत नव्हते, जास्तीत जास्त गुंतवणूक करत नव्हते. प्रायव्हेटायझेशनमध्ये ज्या काही मी म्हणलो की डॉक्युमेंटेशन प्रोसेस जी आहे ती कमी करण्यात आली होती, उद्योगांच्या उत्पादन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काय करण्यात आली होती, वाढ करण्यात आलेली होती. आता ग्लोबलायझेशन म्हणजे काय, जागतिक स्पर्धेमध्ये भारताला जर टिकून राहायचं असेल तर जगाबरोबर स्पर्धा केली पाहिजे आणि जगाबरोबर स्पर्धा करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जगामध्ये जे उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू असतील, जे काही गुड्स असतील, सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या सर्व्हिसेस आणि गुड्स ज्या आहेत त्या इंडियामध्ये पण आल्या पाहिजेत. तर त्या इंडियामध्ये आल्या तर इंडियामधील गुड सर्व्हिसेस त्या जगाच्या इतर देशांच्यामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे काय करण्यात आलं की परकीय देशांना इन्व्हेस्टमेंटसाठी एक काय करण्यात आले तर वातावरण जे आहे ते वातावरण
हेल्दी वातावरण तयार करण्यात आलं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय करण्यात आलं बघा, की जो फेरा कायदा होता, या फेरा कायदा जो आहे, फेरा कायद्यात बदल कालांतराने करण्यात आला, त्याच्या जागी फेमा आला बघा. फेरा कायदा जो काय होता, फॉरेन जे इन्व्हेस्टमेंट केली जात होती बघा, फेरा कायद्याच्या अंतर्गत परकीय गुंतवणूक जी होती यालाच काय फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणण्यात आलेला आहे. हा कधीचा आहे, 1973चा आहे. याच्या जागी काय करण्यात आलं, फेमा जो आहे, हा फेमा म्हणजेच याला काय म्हणण्यात आलं तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे तो काय करण्यात आला तर 1999ला करण्यात आला होता बघा. ठीक आहे, 1999चा हा आहे. त्याच्या जागी घेण्यात आली बघा. आणि लघु उद्योगांच्या क्षेत्रामध्ये आरक्षण शिथिल करणं, थोडक्यात म्हणजे छोटे छोटे उद्योग होते त्याच्यामध्ये आरक्षण जे होतं ते शिथिल करण्यात आलं. परकीय गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं. आणि बोर्ड फॉर इंडस्ट्रियल आणि फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन याची स्थापना करून यांच्याकडे जे आजारी उद्योग जे होते बघा, म्हणजे BIFR, बोर्ड फॉर इंडस्ट्रियल फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन का तर जे आजारी इन द सेन्स की काय तर जे उद्योग वीक पडलेले होते त्या उद्योगांना एक हातभार लावण्यासाठी या BIFRची स्थापना करण्यात आलेली होती. आणि त्यांनी काय केलं तर हे आजारी उद्योग वरती काढण्यासाठी सुरुवात केलेली होती बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये सरकारचा एकाधिकारशाही जो असलेला उद्योगांच्या क्षेत्रावरती म्हणजे गव्हर्नमेंट कंट्रोल जो होता, गव्हर्नमेंट कंट्रोल तो काय करण्यात आला होता तर गव्हर्नमेंट कंट्रोल कमी करण्यात आला होता बघा. काही क्षेत्र सोडले तर म्हणजे एक म्हणजे रेल्वे जो आहे, रेल्वेवरती गव्हर्नमेंट कंट्रोल असेल. नंतर ॲटॉमिक एनर्जी संदर्भात किंवा ॲटॉमिक एनर्जी संदर्भातले जे काही इंडस्ट्रीज जे असतील अणुऊर्जा संदर्भातल्या ते वगळण्यात आले. आणि MRTP जो आहे, MRTP, तर या MRTPच्या कायद्यानुसार 100 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या उद्योगांना परवाना आवश्यक आहे असं सांगण्यात आलं बघा. MRTPनुसार 100 कोटी, मग त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यांना उद्योगांना परवाना घ्यायची गरज आहे का, नाही आहे. इथं 100 कोटीपेक्षा जास्त जे उद्योगांची जे काय असेल उलाढाल असेल, गुंतवणूक असेल तर अशा उद्योगांना काय आहे तर परवाना घेणं गरजेचं आहे. ओके. आता ह्या धोरणाची इतर ज्या मर्यादा ज्या होत्या त्या इतर मर्यादा कमी करण्यात आलेल्या होत्या बघा. इथंपर्यंत आपण 1991चे औद्योगिक धोरणामधल्या शिफारशी थोडं काय केल्या समजून घेतलेल्या आहेत. आता राष्ट्रीय उत्पादन धोरण जे आहे, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी जी आहे 2011ची, ती आपण बघू बघा. 2011ची नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी, राष्ट्रीय उत्पादन धोरण जे आहे 2011चं, एक म्हणजे हे राष्ट्रीय उत्पादन धोरण जे आहे ते 4 नोव्हेंबर 2011 डिक्लेअर करण्यात आलं होतं बघा. उद्देश काय होता याचा, उद्देश की जे औद्योगिक क्षेत्रात गुणात्मक आणि संख्यात्मक काय करायचे आहे, वाढ करायची आहे. म्हणजेच क्वालिटी आणि क्वांटिटी काय करायचं आहे, वाढवायचे आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी या दोघांना वाढवायचे आहे. नंतर 2022 पर्यंत 10 करोड काय करायचं आहे, रोजगार निर्माण करायचा आहे. 2022 पर्यंत 10 करोडची रोजगार निर्मिती करायची आहे. नंतर GDP मध्ये 25% काय करायचं आहे तर वाढ करायची आहे बघा. पण ते 25% वाढ कशाची असली पाहिजे, उत्पादन क्षेत्र जे आहे हे उत्पादन क्षेत्र GDP मधील 25% वाटा घेणार आहे बघा. म्हणजेच जे उत्पादन यालाच आपण काय म्हणतो सेकंडरी सेक्टर जे आहे, सेकंडरी सेक्टर हा काय करणार असं 25% वाटा घेणार आहेत बघा. कारखानदारी क्षेत्रामध्ये वार्षिकी 12 ते 14% वाढ करायची आहे कारखानदारी क्षेत्रामध्ये. ओके. नंतर पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. पर्यावरण समतोल जो आहे हा पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. शाश्वत विकासावरती भर द्यायचा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती फोकस करायचा आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी जे गरीब आहेत यांना काय करायचं तर स्किल द्यायचं आहे बघा. म्हणजेच थोडक्यात स्किल डेव्हलपमेंट करायचे आहे, ग्रामीण भागामधील असेल किंवा शहरी भागामधील असेल बघा. आणि त्या आधारावरती रोजगार द्यायचा आहेत बघा. ठीक आहे. उत्पादन क्षेत्र जे आहे याच्यामध्ये जी क्वालिटी आहे, उत्पादन क्षेत्रातील जी क्वालिटी वाढवायची आहे. आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी विकसित करायची आहे, जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा काय करायचा आहे, जास्तीत जास्त वापर करायचा आहे, टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. जागतिक स्पर्धेत भारताचे उद्योगधंदे टिकवणे, म्हणजेच ग्लोबलायझेशन झाल्यानंतर
ग्लोबलायझेशन झाल्यानंतर जागतिक लेवलला जर भारताचे उद्योग जर आपल्याला टिकवून ठेवायचे असतील तर जगाची कॉम्पिटिटर म्हणून इंडियानं काय केलं पाहिजे, उतरलं पाहिजे. अशा प्रकारच्या शिफारशी 2011ची नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी जी आहे या नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीमध्ये सांगण्यात आलेले आहेत बघा. ठीक आहे. नंतर आहे एक मेक इन इंडियाचा जो प्रकल्प, म्हणजे थोडक्यात एक जी स्कीम आहे मेक इन इंडियाची चालू करण्यात आलेली बघा, मेक इन इंडिया. आता मेक इन इंडियाची सुरुवात जी होती ती 25 सप्टेंबर 2014 पासून करण्यात आली होती. जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवायचं आहे. उद्देश काय होता बघा, इंडिया जो आहे भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचं आहे असं टार्गेट ठरवलेलं आहे बघा. आता मेक इन इंडियाच्या अंतर्गत बघा 13 ते 18 फेब्रुवारी 2016 दरम्यान मुंबईमध्ये काय झाला होता तर एक साप्ताहिक कार्यक्रम झाला होता बघा. 13 ते 18 फेब 2016 काय झालं होतं तर मुंबई या ठिकाणी एक साप्ताहिक कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं मोठ्या मोठ्या उद्योगांचे जे CEO वगैरे होते ते इथं आलेले होते बघा. आता याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जे होते याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा जो सहभाग असेल, म्हणजेच मी म्हणेल पब्लिक सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन किती असेल 51% असेल आणि राहिलेले 49% कोणाला असेल तर प्रायव्हेट सेक्टरकडे असेल बघा, प्रायव्हेट सेक्टर. दुसरं जे आहे सेकंड नंबरचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःचं जे काही प्रायव्हेट धीरूभाई अंबानीचं असेल, म्हणजेच ह्याचं मुकेश अंबानीचं असेल तर त्यांचं स्वतःचंच काय असणार आहे तर प्रायव्हेट स्वतःची मालकी असणार आहे. आणि संयुक्त क्षेत्रामध्ये खाजगी व्यक्ती गव्हर्नमेंटचं काय असेल तर कॉन्ट्रीब्युशन असेल बघा. थर्ड नंबरचं संयुक्त म्हणजे जॉईंट सेक्टर जो आहे, जॉईंट सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट पण आहे याच्यामध्ये प्लस प्रायव्हेट पण आहे. यालाच मी काय म्हणतो तर मगाच्यापासून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा हा मेक इन इंडियाचा काय तर हा प्रोजेक्ट इनडायरेक्टली आपण याला स्कीम पण म्हणू शकतो. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत आपण इथं कव्हर केलेले आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. राहिलेला पॉईंट्स जे आहेत ते काय करूया तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.